क्योंकि आगे जाके तू एक बड़ा ऑफिसर बनने वाला है। तो आज खड़ा होगा तो आगे जाके तू बड़ा बनेगा। तो ये स्टार्टअप है, ठीक आहे, कोई बात नाही. चलो तुला जे समजलं ते हे कर, ओके, कनेक्ट कर आणि एक्सप्लेन करू शकतो. My name is Hadish Mehshaiki. I am passing the 10th standard. याला मदरबोर्ड म्हणते, याला CPU म्हणते, याला रॅम म्हणते, ही रँडम ॲक्सेस मेमरी. हे माऊस आहे, लेफ्ट राईट आणि स्क्रोलर बटन. कीबोर्ड आहे, याला 105 बटन असतात. ये वेब कॅमेरा आहे, ये वेब कॅमेरा इंटरव्ह्यू साठी यूज केल्यासाठी जातात. हे हार्ड डिस्क आहे, याच्यात मेमरी सेव्ह केल्या जातात. बस ओके, नाईस. मॅडमसाठी काय म्हणशील? मॅडमनी चांगलं शिकवलं. हे आधी शाळेत आम्हाला शिकवलं गेलं नाही कधी. फक्त कॉम्प्युटर यूज करायला सांगायचे फक्त एवढंच. म्हणजे माऊस आणि कीबोर्डला हात लावायचं, बाकीचं काही सांगत नाही. येस, मॅडमला थँक्यू म्हणणार का? येस. येस, ओके, नाईस. क्लॅपिंग करा त्यासाठी, खूप सुंदर. बघा तुझं सेल्फ इंट्रोडक्शन दे. My name is Vishwas. तर याला माऊस म्हणतात. लेफ्ट बटन आणि राईट बटन आणि स्क्रोलर. माऊस कनेक्ट करता येईल तुला? पॉवर कनेक्ट करून, डिस्कनेक्ट कनेक्ट करून. डिस्कनेक्ट. याला हार्ड डिस्क म्हणतात. ह्याच्यामध्ये जे मेमोरी असतात, म्हणजे फोटो व्हिडिओ हे सेव्ह असतात. हे हेडफोन आहे. हेडफोनला 2 प्रकारचे पिन असतात, एक हिरवी आणि एक गुलाबी. हिरवी पिन आहे ना ऐकण्यासाठी असते आणि गुलाबी पिन आहे आपण जे बोलतो ना तर एखाद्याला ऐकवण्यासाठी. एखादं करता येईल तसं तुला काही? ऐकू शकतो किंवा ऐकू शकतो किंवा काय म्हणतात त्याला, काय म्हणलं तर आता? बोलू शकतो. दोन्हीपैकी करू शकतो एखादा रो कनेक्ट करून दाखव. पण ट्राय कर, काय प्रॉब्लेम. तुझा कॉन्फिडन्स वाढेल का? आपण सिंगर तर नाही आहेत, पण कमीत कमी काहीतरी बोलू शकतो, बरोबर ना? येस, तुला जे आवडेल ते. कनेक्ट करता येईल? बस चालेल, ओके. नेक्स्ट. बस मॅडमला काय म्हणशील? धन्यवाद. ओके, नाईस. ओके, क्लॅपिंग करा त्यासाठी. My name is Sumita Tekse. माझी आता 10वी ना, जी 10वी संपली आता. आता मी सांगणार आहे की ना सीपीयूच्या ना कॅबिनेटमध्ये ना आपण आहे ना कनेक्टिव्हिटी आणि आपल्या आहे ना USB पोर्टमध्ये ना 5 जागा असतात. तिथे ना आपण आहे ना 5 कनेक्टिव्हिटी करू शकतो आणि पुढे आहे ना 2. ते नॉर्मली USB आपल्याला गेम फाईल डाउनलोड करण्यासाठी किंवा USB वरती ना आपल्या कॉम्प्युटरची डाटा आहे ना दुसऱ्यांना पाठवण्यासाठी. जी मागच्या साईडला आपल्याला जेवढे आहे ना दररोज काढावं लागत नाही ते बोर्ड लावू शकतो USB. आता तसल्या एक्झाम्पल म्हणल्यावर बायोमेट्रिक कीबोर्ड, बायोमेट्रिक कीबोर्ड, माऊस, वेब कॅमेरा आणि OTG गेम. हे 5 आहे ना आपण ह्याच्या मागून लावू शकतो. आता माऊसमध्ये काय की ना स्क्रोल बार, लेफ्ट बटन आणि राईट बटन. लेफ्ट बटनचा आपण आहे ना 99% जास्त उपयोग करतो आणि ना राईट बटनचा आपण
क्षमतेपेक्षा कमीच उपयोग करतो. लेबटनचं एखादं उदाहरण सांग बरं, कसं यूज केलं तू आतापर्यंत? त्याचा काय? हा लेबटनचा लेप कोणते आहे? तिथे सांगत नाही ना. कसं उपयोग हा, करतो ते त्याचं आपण एखादं उदाहरण सांग. कशाला आहे ना सिलेक्ट करण्यासाठी सिलेक्ट करण्यासाठी अजून काय? आणि जे आपण आहे ना त्याचे ना अजून फंक्शन म्हणजे जे सिलेक्ट करतो ना त्याचे अजून फंक्शन अनलॉक होतात ते ना दुसरं राईट साइड. बरं. आता आपण हे साईडला हे काय मदरबोर्डचे बॅक पॅनल असतो. हा, हा. मदरबोर्डचा बॅक पॅनल, मदरबोर्डच्या बॅक पॅनलला आपण इथं VGA केबल कनेक्ट असते आणि आपले ना 5 USB पोर्ट्स असतात. VGA केबल आपल्याला ना म्हणजे ना साधारणपणे ना दुकानामध्ये 150 ते 200 रुपयापर्यंत भेटून जाते बाहेर. आणि ते ना आपल्याला आहे ना सीपीयूचे कॅबिन म्हणजे मदरबोर्डला ना जॉईन करून ते ना मॉनिटरच्या खालच्या साईडला लावतात. का ते डोळ्यात गेले काही करू नको शांत. हा तुझ्या कोणी अपेक्षा आहे का? आणि रिलॅक्स. आणि तुला जे परफेक्ट जमतं ना त्याच्यावर फोकस कर. जे जमत नाही त्याच्यावर अजिबात फोकस नाही करायचा. VGA केबल आपल्याला नॉर्मली दुकानामध्ये किंवा इलेक्ट्रिशियनच्या दुकानामध्ये 150 ते 200 रुपयापर्यंत भेटून जातात. चांगल्या क्वालिटीची पण अजून आहे ना वेगवेगळ्या प्राइस मध्ये भेटते. आपले VGA केबल आहे ना मॉनिटरला लागते तर ना कधी कधी ना इथं लो सिग्नल येतो. तर हे कधी VGA ना प्रॉब्लेम असतो किंवा रॅमचा प्रॉब्लेम असतो. ते रॅमला आहे ना इथं कधी ना सिग्नलला एरर आला तर VGA केबल एकदा पूर्ण लागली का ते चेक करून घ्यायची. ती VGA केबल लावल्यावर त्यावर 2 लॉक असतात. ते पूर्ण कनेक्ट झालेले आहेत का दोन्ही साईडनी ते चेक करायचे आणि ते कनेक्ट असले पण आहे ना तरी सिग्नल नसेल तर आपले ना रॅमला आहे ना ही रॅमची ना ही साईड आहे ना ती आपण ब्रशने किंवा इरेझरने ना थोडीशी ना हे घासली तरी आहे ना आपल्याला आहे ना आणि ती परत लावून टाकायची. त्याने ना आपल्याला इथलची ती दिसते ना नो सिग्नलची एरर ती लगेच आहे ना नाही येत दिसत नाही. आता हे मदरबोर्ड मध्ये हे 2 रॅम असतात. हे रॅम आपल्याला आहे ना आफ्टर मार्केट आहे ना जसं आहे ना त्याची रॅमची ना जेवढी लेवल असते ना तेवढे ते प्राइस मध्ये भेटतात. आता हे किती आहे सर रॅम किती GB म्हणजे किती 4 GB रॅम ना. आता आपल्याला आहे ना ह्याच्या ऐवजी ना आपल्याला आता स्ट्रीमिंग किंवा गेमिंग करायची असते पण आहे ना आपल्याकडे कॉम्प्युटर आहे पण त्याच्यात ना रॅम चांगली नसते ना तर किंवा आपल्याला दुसरं काही ना वेगळं काही किंवा कोडिंग किंवा काही करायचं असलं ना ते ह्याच्यात चालायचे नाही 4 GB रॅम मध्ये. मग आपल्याला आहे ना 8 किंवा 12 GB रॅमची ना हे ना रॅम लागतेच आपल्याला. तर आहे ना आपल्याला आहे ना ती आपण ऑनलाईन सर्च केली ना तर आपल्याला आहे ना ती ना 2 किंवा 3,000 रुपयापर्यंत 8 GB रॅम भेटते आणि त्याच्यापेक्षा थोडीशी 5-6 हजारापर्यंत ही ती 12 GB रॅम भेटते. आणि त्याचा उपयोग काय नाही, त्याचा उपयोग आहे ना आपली ना कोणची ना हे रन करायची असते ना कोणती ना वेबसाईट किंवा काही ना रन करायची असते. आता GTA 5 गेम कोणती बरोबर GTA 5 किंवा हे हा ती गेम आहे ना आपल्याला आता आहे ना नॉर्मल पीसी मध्ये चालत नाही. आपल्याला ना ह्याला 8 GB रॅम किंवा 12 GB रॅम त्याची ना ती 1000 GB ची ना ती एक गेम आहे. तिला डाउनलोड करायला टाइम लागतो आणि ती ना 8 GB किंवा 12 GB रॅम मध्ये चालते की ना अशी नॉर्मल GB रॅम मध्ये गेली ना ती डायरेक्ट कॅश करते. त्यामुळे ना आपल्याला 8 किंवा 12 GB रॅम जास्त आहे ना पॉवरफुल वेबसाईट चालवण्यासाठी उपयोग होतो. आता मला ते ना सिमॉसचं काही एवढं नाही माहिती. तुला जी माहिती ते नको ना सांगू दादा. आणि ना आपला हे सीपीयू आपण आधी ना ह्याला सीपीयू म्हणायचं पण आहे ना ही खरी सीपीयू नसून ते एवढीशी एक चिप असते. ते आपल्याला आहे ना आपण ते पुढे घेऊन जाऊ शकतो. आपण म्हणून बोलू की ना आपल्या ना खिशात आम्ही ना सीपीयू घेऊन चालू राहतो. आणि ना हे सीपीयू आहे ना आपलं माणसाचं कसं हृदय असतं तसं आहे ना हे सीपीयू पूर्ण आहे ना कॅबिनेटचं आहे ना सीपीयू आहे ना हृदय ते हृदय असलं ना की ना हे पूर्ण रन करतं पण हे नसलं तर मग काहीच नाही यायचं. आता हे मदरबोर्डची लय प्रकार आहेत त्याचे आणि ह्याच्यात लय कनेक्टिव्हिटी आहे रॅम ते आता मी ते साईडला ठेवतो.
आपल्याला आफ्टर मार्केट आहे ना कधी कधी ना आपल्याला USB मध्ये ना गेम प्लॅन करू भेटतं किंवा आहे ना CD तरी प्लॅन करू भेटतं. आता लय गेम आहेत असे की आहे ना ते ना CD मधून आपल्याला आहे ना ह्याच्यात भेटत येतं आणि ते CD ना आपण इथं आहे ना बटन दाबलं तर ते उघडतं आणि त्याला ना आपण तिथं ठेवायचं आणि ते परत लावून टाकायचं. ते आपल्याला आहे ना ह्याच्यात फंक्शन करतं. आता ते फंक्शन करायचं कसं सांगू शकत नाही धंदे म्हणजे ते आपल्याला आहे ना आपल्याला काही डाउनलोड करायचं असलं किंवा आहे ना आपल्या ह्याच्यातले काही फाईल्स असले ना ते आपण ह्याच्यात रन करू शकतो किंवा आपल्या ह्याच्यात गेम असू शकते ती ह्याच्यात आपण रन करू शकतो. अजून काय? आणि आता समजा आहे ना आपल्याला आहे ना आपण आहे ना कधी सेतू कार्यालयात गेलो असलो तर माहिती असं ह्याचं काम एक्सटर्नल USB केबल सॉरी एक्सटर्नल USB पोर्ट हे ना आपल्याला आता समजा इथं पुढं सगळं भरून गेलंय आपण ना आपल्याकडे एवढे USB झालेत की ना ही मागं लावायला जागा राहील नाही आणि पुढं लावायला जागा राहील त्यामुळे इथे एक्स्ट्रा आपण ते लावू शकतो. पण आहे ना काही काही गोष्टी असतात ते ना मागं लावायचे असतात आणि काही काही पुढं गोष्टी असतात. आता USB किंवा वेगवेगळ्या गोष्टी असतात ते इथे लावू शकतो. आणि ना आपल्याला आहे ना दररोज आहे ना ते काढावं लागत नाही ना आपल्याला आहे ना त्याच्यावरच जास्त काम असतं ते मागं लावलं तरी चालतं आणि ते ना आणि आपल्याला तरी नाही ह्याच्यापेक्षा अजून एक्स्ट्रा लागत असलं ना ही साईड आपण इथं लावली तरी ह्याच्यावरती ही रन करू शकतो. ही SMPS ही आपल्याला आहे ना पूर्ण CPU आहे ना इलेक्ट्रिसिटी सप्लाय करते ना ते ना आपलं फॅन 2 फॅन असते ह्याचे ते ना हे ना इलेक्ट्रिक सप्लायला आहे ना गार ठेवण्यासाठी काम करतात. आणि इथं ही ना आपली पॉवर केबल माहिती असेल पॉवर केबल आहे ना इथं जॉईन करून त्याच्यातून AC DC आणि अर्थिंग वायर आहे ना ह्याच्यात त्यांना पॉवर पोहोचवली जाते आणि ही ना पुन्हा ना कॅबिनेटला पॉवर देते. आणि या DJ केबलने आपल्याला नाही तर ही सगळी स्क्रीन ह्याच्यामुळे दिसत म्हणून आहे ना फॅन आपल्याला हे महत्वाचे असतात. आणि SMPS सांगितलं तर ह्याच्यातून आपल्याला आहे ना हे किती जास्तीत जास्त 220 का 230 वोल्टची आहे. हा बरोबर 220 का 230 वोल्टची ना ही SMPS असते आणि ती आपल्याला इथं दिसते. आपण ही खोलू पण शकतो म्हणजे इथे ना आपल्याला लय जागेवरून आहे ना वेगवेगळे पार्ट खोलता येतात आणि ना ते आपल्याला काही एक चेंज करायचे असले ना दुसरे तर आपण ते ना खोलून परत लावू शकतो. आणि आपले ही आपली पॉवर केबल ही ना आपल्याला इथं पण दिसते सारखीच आणि इथं पण सारखीच असते. ही पॉवर केबल ह्याला पण पॉवर देते हिला पण पॉवर देते. पण ना कधी कधी आपल्याला इथं असं करंट बसतोच त्याच्यामुळे आपण ह्या साईडला कधीच आहे ना ही पॉवर केबल लावून बंद पण असले ना तरी पण आहे ना कधीच मागच्या साईडला आहे ना हात नसतो लावायचं कारण ते करंट बसला हल्ले हे आपले ना आपल्या मोबाईल मध्ये कशी स्टोरेज असते. आता आयफोन असले तर 1 TB पर्यंत स्टोरेज असते. सॅमसंग गॅलेक्सीचे मोबाईल असले तर 512 किंवा असे वेगवेगळे स्टोरेज असतात त्याच्यात. तर आहे ना हे CPUs आपल्याला म्हणजे कॅबिनेट्स आहे ना आपल्याला स्टोरेज पण भेटतो आणि या स्टोरेज मध्ये ना आपण जे फाईल डाउनलोड करतो ना ते परमनंट राहतं आणि रॅम मध्ये ना आपण आता इथं जे काम करतो ना ते लर्निंग डाटा मध्ये सेव्ह करतो किंवा आपण दुसरीकडे सेव्ह करतो ना आपले वर्ड किंवा त्याच्यात एक्सेल मध्ये सेव्ह केलेलं आहे ना ते ना रॅम मध्ये सेव्ह होतं. पण ते कधी कधी ना रॅमचा काही प्रॉब्लेम झाला तर ते ड्राईव्ह उडून जाऊ शकतं म्हणजे सगळं डिलीट पण होऊ शकतं. आणि ह्याच्यात आहे ना जे फाईल्स ना सेव्ह होतात ना ते ना परमनंटली राहतात. ह्याच्यापेक्षा हे चांगलं राहतं. आणि आपण आहे ना ह्याला आहे ना आता आपल्याकडे ना आपल्याला अजून स्टोरेज लागते तर आपण आहे ना आफ्टर मार्केट आहे ना आज केक घेऊ शकतो
आणि ना हे तसंच सेम टू सेम अजून एक आहे ना वायरिंगला ना कनेक्टिव्हिटी असते ते ना आपण दोन ने ना आपण त्याला आहे ना दोन लावू शकतो मॅक्सिमम. याला मदरबोर्ड म्हणते, याला प्लॅनिंग म्हणते. तर आपल्याला माहीत नव्हतं तर मॅम सांगितलं याला सीपीयू म्हणते. आजपर्यंत आम्हाला सीपीयू म्हणजे हा सीपीयू वाटायचा. तर याच्या बॅक साईडला आपण कीबोर्ड जोडू शकतो. कीबोर्डला 105 कीज असतात. इथं अल्फाबेटिकल, इथं नंबर्स, F1 F2. त्यानंतर माऊसला 3 बटन असतात, लेफ्ट बटन, राईट बटन आणि स्क्रोल बटन. हा वायरलेस माऊस आहे. याच्या आतमध्ये चिप असती, तसं नाही मला वाटतं ती चिप. तिथे जॉईन देते. हां ती चिप असती. ती चिप या ठिकाणी लावली ना तर विदाउट वायर सुद्धा माऊस आपल्यावर या मॉनिटरवर दिसतो. याला बायोमेट्रिक मशीन म्हणतात. हे सेतू कार्यालय बायोमेट्रिक करण्यासाठी किंवा बँकेत पैसे काढणे वापरते. जवळजवळ प्रत्येक शाळामध्ये, प्रत्येक कॉलेजमध्ये इन आउट पंचिंग जे म्हणतो ना त्यासाठी आता आहे, जवळजवळ प्रत्येक ठिकाणी वापरते. त्याची कनेक्टिव्हिटी करता येईल का सर? एक सेक्शन जर आपले मार्क्स सगळे जर आपण ज्यावेळेस सीपीयू माऊस सगळं जोडतो, जर आणखीन आपल्याला कीबोर्ड किंवा दुसरं काही जर जोडायचं असलं, पेन ड्राईव्ह त्याचा उपयोग त्यासाठी केला जातो. CD यामध्ये आपण काही माहिती म्हणजे गाणी व्हिडिओ सेव्ह करून ठेवू शकतो. हा वेब कॅमेरा MPS UPSC पेपरला MPSC सुद्धा कॅमेरा या ठिकाणी असतो, तेव्हा आपला फोटो सुद्धा याच्यावर येत असतो. MPSC पेपरच्या वेळेस कॅमेरा पुढे ठेवला असतो. हार्ड डिस्क सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे हार्ड डिस्क. ते हार्ड डिस्कमध्ये शॉर्ट माहिती म्हणजे जास्तीत जास्त माहिती स्टोरेज राहते. माझी माहिती कधी म्हणजे पुसत नाही की जर आपण डिलीट होती, आपण डिलीट केली तर डिलीट होती, तशी परमनंटली त्याच्यात शॉर्ट माहिती राहत असते. आणि हेडफोन या दोन प्रकारच्या वायर असतात. एक म्हणजे ग्रीन वायर रेड वायर. ग्रीन वायरने आपण गाणे म्युझिक वगैरे ऐकू शकतो आणि रेड वायरनी आपण ऐकू शकतो. आपण जे बोलतो ते दुसऱ्याला त्याने ऐकू जातं. एखादं ऐकू शकता कसं? तुमच्या जीवनात आवडीची माझ्या ऐकून हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गुण नाव अखंड मुखात राहू दे. वाव, क्लॅपिंग कर. आणि जे मॅडम सांगितलं, मॅडम मी एवढ्यासाठी केलं आतापर्यंत पेपरसी केलंय, टायपिंग केलं, मला आपण 105 की मला आज माहिती आहे 105 की असते. वाव, एक्सलंट. 3 कोर्स केले शाळेत 8वी 5वी पण कॉम्प्युटर शिकतोय, म्हणजे शिकतोय आणि 700 क्लास झाला. म्हणून माहिती 105 की मला थँक्यू. आणि एकदम मॅमने म्हणजे एकदम सोपं आहे सांगितलं आणि फ्रेंड म्हणून शिकवलं. आणि यापुढे जर आम्हाला गरज पडली तर परत पुढच्या सॅटरडेला तुम्ही सांगा आणखी काही माहिती फायदा होईल. थँक्यू. वाव, एक्सलंट, नाईस. तुझं नाव आपण तुझं सेल्फ इंट्रोडक्शन नाही.